तिथून तुम्ही काय करायचं आहे, तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम हा शब्द आजकाल एवढा स्वस्त झाला ना, कोणी वापरतो. पण फायनान्शियल फ्रीडम हा काय असतो आम्ही जेव्हा तुमच्याकडनं मी ऐकलं ना, तेव्हा मला खात्री पडली की निशांत सर हेच आपल्याला फायनान्शियल फ्रीडम पर्यंत घेऊ शकतात. हे पहिल्या वेबिनारमध्येच मला क्लिअर झालं. माझा सर टोटल मी 17 दिवस ट्रेड केले, त्यातले 16 दिवस प्रॉफिटेबल आहे सर. 16 Wow. दिवस प्रॉफिटेबल. 17 ट्रेड मध्ये 16 ट्रेड पॉझिटिव्ह. दॅट इज ह्यूज अचीवमेंट. आय एम सो हॅपी फॉर यू. म्हणजे Yeah. देर इज नो विजन असं हे वाक्य. देर इज नो विजन विदाउट विजन. तुम्ही ते मेन राजच खोलून टाकलं सर. आय एम व्हेरी हॅपी. गुड मॉर्निंग एव्हरीवन. टीम प्रोफेशनल इन्व्हेस्टर मधनं मी निशांत पवार आपल्या सर्वांचं स्वागत करतो. जसं आपल्या सर्वांना माहिती आहे, आपली एक सिरीज नेहमी चालू असते, सक्सेसफुल ट्रेडर मीट. त्या सिरीज मध्ये आज आपल्या सोबत आहे शैलेश सर. मी तुम्हाला वेलकम करतो. प्लीज सांगा सर आपल्याबद्दल. नमस्कार. मी शैलेश पाटील. मी कोकण रत्नागिरीचा आहे. मी असं एक रिटर्न इंजिनियर आहे मी. आणि कोरोना पिरियड पासून थोडंसं काहीतरी ऑनलाईन मी बघत होतो काहीतरी, कारण मला बाहेरगावी जायचं नव्हतं. आणि तेवढ्याच बाहेरगावीचा पगार सगळ्यांना माहिती आहे, US$ पेमेंट होतं मला. तर तेवढंच Okay. पेमेंट मला इथं कसं याच्या प्रयत्नात मी 2019-20 पासून होतो, कारण कोरोना नंतर जायचं नव्हतं मला फिक्स होतं. त्यानंतर मी ते शोधत होतो. त्या आपल्याकडे काय आता ऑनलाईन गेलं की बरंच काय काय येतं. त्याच्यामध्ये मी फ्रीलान्सिंग केलं, ड्रॉप शिपिंग बरंच काय काय केलं. पण नंतर मला म्हटलं की ट्रेडिंग हा एक बिझनेस आहे, तर त्याच्यासाठी मग ट्रेडिंग साठी मी शोधत राहिलो. मग बरेच गुरु मला भेटले, युट्यूबर भेटले, बरेच मोठमोठे आता PNL भेटले, मर्सिडीज मधून फिरणारे, वेगवेगळ्या मोठमोठ्या कार मधून फिरणारे. आम्ही त्यांना भुललो आणि आम्ही फी पण त्याला दिली चांगली भरघोस, आणि आमचे पैसे पण असे लॉस झाले, कारण त्यांनी टेलिग्राम चॅनल दिला आणि कोर्स काय प्रॉपर काय दिला नाही. आणि मग बरं. काय योगा आहे कसं तरी आपलं पुण्य कुठेतरी फळाला येतं म्हणा. आणि फेसबुकला एक ऍड बघितली सर, 3 प्रोफाईल क्लिक केल्यानंतर, जॉईन केल्यानंतर पूजा मोरे मॅडम यांनी आम्हाला सांगितलं की असा असा वेबिनार आहे, तो वेबिनार मध्ये जॉईन. त्याच्यामध्ये आपल्याला कळेल की नक्की आपला कोर्स काय आहे, आणि त्याच्यानंतर मग ठरवा जॉईन करायचं कसं काय नाही करायचं. आणि मग एवढंच झालं. तो फ्री वेबिनार मी जॉईन केला. तो फ्री वेबिनार म्हणजे नुसतं आपलं काहीतरी असं सांगायचं म्हणून सांगितलं नव्हतं. त्या फ्री वेबिनार मध्ये एक तुम्हाला सक्सेसफुल प्रोफेशनल ट्रेडर कसं व्हायचं याचा, की मलाही बऱ्याचशा काही गोष्टी माहिती नव्हत्या. त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे आपण जे घेतो ना, IPO घेण्यापासून इन्व्हेस्टमेंट कशी करायची. आता ट्रेडिंग म्हणजे काय, बाय करा आणि सेल करा बस, याच्या पलीकडे काय नाही. तर तुमचा तो फक्त वेबिनार सर पाहिजे ना, त्या वेबिनार मध्येच कळलं तर आपलं लाईफ चेंज होऊ शकतो. कारण याच्या आधी पण मी बरेचसे वेबिनार केले सर. 9 रुपयापासून 90 रुपयापर्यंत वेबिनार मी अटेंड केले. पहिला समजा एक 10,000चा असेल, उदाहरण 10,000चा कोर्सच नाही, 40,000च्या आतला आणि कोर्सच कुठला केलाय 40च्या पुढे तो बाय करायचा. त्याच्यानंतर मग डबल दुसरा, आणि मिळत काहीच नाही. त्याच्या बरोबर उलट सर आपला प्रॉपर टीम्स आहे. पहिला वेबिनार तो फ्रीच आहे. त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला विजन देता की हा असा असा रोडमॅप आहे, तिथून तुम्ही काय करायचंय. तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम हा शब्द आजकाल एवढा स्वस्त झाला ना, कोणी वापरतो. पण फायनान्शियल फ्रीडम हा काय असतो, आम्ही जेव्हा तुमच्याकडनं मी ऐकलं ना, तेव्हा मला खात्री पडली की निशांत सर हेच आपल्याला फायनान्शियल फ्रीडम पर्यंत घेऊ शकतात. हे पहिल्या वेबिनार मध्येच मला क्लिअर झालं. थँक्यू सो आणि मच. तो आणि सर रोडमॅपच तसा तुमचा खतरनाक आहे. IPO कसा घ्यायचा इथपासून सगळं, आणि नंतर लक्षात आलं आपल्याला की हे जॉईन करायचंच आहे. रिव्हिजन महत्वाचे आहे. त्याचे सेशन येतात ना आपली सेशन, दॅट इज रिव्हिजन. म्हणजे देर इज नो विजन असं वाक्य. देर इज नो विजन विदाउट विजन. मग ती जी विजन आम्हाला रिव्हिजन मध्ये मिळते सर. आणि नंतर कॉन्फिडन्स आला की M1 मध्ये देखील आपण प्रॉफिटेबल होऊ शकतो, आणि आम्ही झालो प्रॉफिटेबल. थोडंसं मी अजून जरा पुढे जाऊन सांगेन. M1 हा फक्त प्रॉफिटेबल न शोधता, M1 माझ्या मते M1 हा तुम्हाला सायकोलॉजी शिकवतो. M1 तुम्हाला डिसिप्लिन शिकवतो. हे महत्वाचं आहे, सगळ्यात महत्वाचं. राईट. कारण M1 तुम्हाला M2 साठी तयार करतो. कारण ते कसं आहे, M2 म्हणजे असं नाही M1 ला काहीतरी आपले दिलंय आणि खरं मागं ठेवलं M2 ला, असं नाही आहे. M2 ची लेवलवर आहेत. मी अजूनही M1 च्या रेकॉर्डिंग सर बघतो. कशासाठी, तर माझं काहीतरी अजून कुठे मिस होत नाही ना, मी पुन्हा रेकॉर्डिंग ते बघतो. मी बघतो का, तर त्यासाठी पुन्हा एकदा मी बघतो. आपल्या बॅच आहेत ते जॉईन करतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाहेरचे इथले ट्रेडिंग जे शिकवतात ते, एकदा तुमचा कोर्स झाला की तुम्हाला नो एंट्री. आपल्या M1 ला एकदा फी तुम्ही भरली की लाईफ टाइम तुम्ही जेव्हा जेव्हा होतायत तेव्हा तेव्हा तुम्ही अटेंड करू शकता. याच्यातून सर तुमचा एकच मोटिव्ह लक्षात येतो की तुम्हाला आमच्या कोर्स मधून पैसे नाही कमवायचे, तुम्हाला ट्रेडर तयार करायचे आहेत. हा तुमचा जो खरोखरचा जो मोटिव्ह आहे ना, तो दिसतो त्याच्यातून की तुम्ही लाईफ टाइम डेव्हलप. मी आता माहितीसाठी सांगतो सगळ्यांच्या की टोटल M1 आणि ती मिळून जी काय आहे ना, जी काय आहे ती मी एका दिवसात क्लिअर केलंय. मी ज्यावेळेला मला एका दिवसाचं प्रॉफिट 19,000 आहे. हे केलं तेव्हा लगेच नाही, हे लगेच होत नाही.
कारण आधी मला M2 हा सारस तुमचे जे काही पॅटर्न्स आहेत ना त्याच्याबद्दल मी पुढे बोलणार आहे. आधी M1 बद्दल होतो. कारण बोलावं तेवढं कमी आहे, माझ्याकडे शब्द आहेत सर. त्यामुळे जी डिसिप्लिन हे डिसिप्लिन आणि माइंडसेट कोणी शिकवत नाही बाहेर, कोणी नाही शिकवत. फक्त आता एवढंच आहे, मला आता माझं स्वतःच सांगतो, M2 एकच स्ट्रॅटेजी मी बऱ्यापैकी म्हणजे शिकलो मी, म्हणजे पुन्हा ते पण तुमच्या सांगण्यानुसारच. कारण आम्हाला सांगितलं तुम्हाला कमीत कमी 12 ते 14 प्रकारचं सगळं नॉलेज आपल्याला मिळेल. 12 ते 14 प्रकारचं. त्याच्यामध्ये तुम्ही गुरुकुलचं उदाहरण दिलं होतं. तुम्ही शिकवतो ना सर, एक नंबर. तुमच्या काही शिक्षक गुरुकुलचं उदाहरण दिलं होतं की थँक्यू सो मच. कोणाला सांगतो तू धनुष्यविद्याच कर, कोणाला सांगतो तू तलवारबाजीच कर, कोणाला सांगतो तू भालाच घ्यायचा. सगळ्यातलं सगळं सगळ्यांना नाही जमत. असं तुम्ही आम्हाला सांगितलं. एक किंवा 2 स्ट्रॅटेजी घ्या, त्याच मास्टर करा. मला ऑप्शनची फार आवड ना पहिल्यापासून, कारण ऑप्शन मध्ये पैसे घालवले ना याच्या आधी. त्यामुळे ते माहिती रक्त लागलेलं असतं वाघाला माणसाचं. आम्हाला ऑप्शनचं ते थोडी असं असते ना मला ऑप्शनची, म्हणून मी क्विक 30ची वाढ बघितली चांगली आहे म्हणून. आणि क्विक 30 मी भरायला चांगला. आणि सर क्विक 30चा आणि त्याच्या जोडीला ऍस्ट्रॉलॉजीवर माझा एवढा विश्वास नव्हता. पण तुम्ही सर ज्या वेळेला आम्हाला ज्ञान थेरी शिकवली, ज्ञान थेरी मध्ये पॉवर ऑफ 9 जेव्हा सांगितलं ना, एक नंबर ती पॉवर ऑफ 9, त्यावेळेला मला कळलं की जगामध्ये ग्रहांचा आणि या नंबरचा जबरदस्त इफेक्ट आपल्यावर होतो. आणि तो मार्केटवर पण कसा होतो हे तुम्ही ज्या पद्धतीने शिकवलं ना, दॅट इज ट्रिमेंडस. म्हणजे विश्वासच म्हणजे बसत नाही. आणि ज्या वेळेला ते आम्हाला दिसायला लागलं की मूनची एंट्री आहे, मार्केट वरून खाली झालं तर मून वरून खालून वर घेऊन जातो. हॉस्पिटलची एंट्री आहे, मार्केट खालून वर झालं तर हॉस्पिटल वरून खाली घेऊन होतो. तो ट्रेंडच बदलून टाकतो. आणि ते आणि तुमचं हे क्विक 30 ह्या दोनच सर या फेब्रुवारीमध्ये म्हणतो 2026ला माझा सर टोटल मी 17 दिवस ट्रेड केले, त्यातले 16 दिवस प्रॉफिटेबल आहे सर. 16 दिवस प्रॉफिटेबल. एकच दिवस फक्त माझा स्टॉपला शीट झाला. आणि त्याचं टोटल सर प्रॉफिट PNL 70,000 आहे. आणि तो मी ग्रुप वरती मी टाकला होता, कारण काही लोकांना जरा शंका होती आपल्या ग्रुपमध्ये, अरे काय लोक असेच बोलतात, जरा PNL कोण टाकले काय. म्हटलं मी टाकतो ना, काय अडचण आहे, आग्या म्हटलं मला PNL. आणि तुम्ही टाकला होता. आता आपल्याच बंधू सगळ्यात त्यांना कॉन्फिडन्स आहे की त्यांनी चांगल्या कॉन्फिडन्स साठी मी ते शेअर केलं होतं. आणि मग सगळे आश्चर्यचकित झाले. मग मला फोन यायला लागले, सर आम्ही M2 जॉईन करायचं. 100% जॉईन करायचं. फक्त जॉईन करायचं म्हणजे काय असं म्हटलं, सर शिकवतायत आणि तुम्ही ऐकायचं, अशाला भाग नाही. मी म्हटलं तिसऱ्यांदा आता करतोय. सरांची रिव्हिजन रेकॉर्डिंग आहेत त्या मी ऐकतो, त्या पुन्हा ऐकतो. आम्ही रिक्वेस्ट करतो, सर जरा मिस झालाय, आज जरा परत रिप्ले करा. मग आमच्या शुभम वाणी ते रिप्ले करतात परत. मग आम्ही पुन्हा त्या नोट्स स्क्रीनशॉट काढतो. त्या स्क्रीनशॉटचे प्रिंट आउट आहेत आमच्याकडे. तेव्हा कुठे ते थोडं येतं ना. म्हणजे सर तुम्ही 1 तास जेव्हा सांगता ना सर, 1 तास जेव्हा सांगता ना, तेव्हा आम्हाला 5 तास अभ्यास करायला, तेव्हा ते आम्हाला कळणार आहे. कारण ते नाही आहे, ते तुम्ही सोपं करून सांगता. परंतु त्याची जी लेवल आहे ना सर, तुम्ही म्हणता ना 5% मध्ये तुम्हाला घेऊन जाणार. 5% मध्ये मी तर म्हणतो इंडियातल्या 1% मध्ये तुम्ही आम्हाला घेऊन जाणार. 1% मध्ये 5% फार जास्त. थँक्यू. 2% 17 ट्रेड मध्ये 16 ट्रेड पॉझिटिव्ह. दॅट इज ह्यूज अचिव्हमेंट. आय एम सो हॅपी फॉर यू. आणि ते प्रॉफिट जाऊ द्या, तुम्ही 70,000 प्रॉफिट केला, ती गोष्ट ती त्याच्यापुढे वाढणारच आहे. पण त्या अॅक्युरेसी बद्दल आपण बोलतो ना की महिन्यामध्ये एक तर ट्रेडिंग डेज 20-22 आहे, त्याच्यात तो ट्रेड आला 17 दिवस आणि तुम्ही तो परफेक्टली मॅनेज केला आणि 16 दिवस प्रॉफिटेबल आहे. ग्रेट. म्हणजे मला तुमच्यासाठी खरंच टाळ्या वाजवा असं वाटतंय. आणि खरंच खऱ्या अर्थाने ही सक्सेसफुल ट्रेडर मीट आहे. म्हणजे जो पण हा व्हिडिओ बघेल ना, त्याला त्याचा तो अंदाज कळेल. जे तुम्ही सांगतायत ना, मी शांतपणे ऐकतो, त्याच्यामागे खूप साऱ्या गोष्टी जातात. व्हेरी हॅपी फॉर यू सर. एकदम भारी. प्लीज कंटिन्यू करा. येस सर. आता परत नेहमीचा एक प्रश्न असतो की पर डे किती कमव. थोडासा मी जरा वेगळा विचार करतो या प्रश्नावर. पर डे कमवणारे आपण काय रोजंदारीवर कामाला येतो का पर डे कमवायला? युअर ट्रेडर डोंट थिंक डेली वाईज. पर डे कसं असेल, अरे आज माझा सेटअपच नाही, आज मला कळतच नाही किंवा मी जे त्या पद्धतीने मार्केट झालं ना, मी आज ट्रेडच नाही घेणार आहे ना. ट्रेडचे दिवस तर 25 होते फेब्रुवारीमध्ये, पण मी ट्रेड घेतला. सेटअप मी नाही करायचं आहे. मग पर डे जायचा संबंधच नाही आला ना मला. आणि मी पर डेचा विचार केला तर तुम्ही डेली वेजेसला जावा का मला टोपले टाकायला, असं माझं सांगणं आहे सगळ्यांना. कोणाला ट्रेडर आहात तुम्ही, काय ट्रेडर, नॉट पर डे. ज्या दिवशी माझं सेटअप आहे त्यांची किती येईल तुलाच नाही माहिती आहे ना. एक्झॅक्टली. दॅट्स वाय यू आर इन प्रॉफिट.
बिकॉज तो ट्रेड सेटअप मध्ये आला हे समजलं की त्याच दिवशी करायचं असं तुम्ही एक ते मेन राजच खोलून टाकला सर. आय एम व्हेरी हॅपी. हे जे मेन आहे ना की जसं रोजचं काम नाही जोपर्यंत सेटअप मध्ये येत नाही तो कसं काय ट्रेड करायचा ते जे तुम्हाला समजले ना दॅट्स इट, दॅट इज ट्रेडिंग. मग तो हप्त्यात एकदा आला ना तो पैसे देऊन जातो. सिम्पल, व्हेरी नाईस. सर्वात पहिल्यांदा म्हणजे ग्रीन महत्वाचा दुसरं एक सांगतो, म्हणजे मी जे विचार करतो ते सांगतो. येस अर्थात येस तुम्ही येस. सूक्ष्मपणे जे सांगता ना ते मी ज्यावेळेला तुमचं सर सेशन असतं ना मी हेडफोन लावतो आणि एका रूम मध्ये मी असतो, सगळ्यांना डोंट डिस्टर्ब मी. तर सर बोलतो एक एक शब्द कधी काय महत्वाचं सांगून जातील ते मी स्वतः कामा नाही. तर त्याच्यातनं मला जे काय कळलं ते असं होतं की तुम्ही जे थिंक करणार ना तेच येतं तुमच्यामध्ये. सगळ्यात महत्वाचं की मला ग्रीन मध्ये राहायचंय. जसं क्रिकेट खेळणारा मला सेंचुरी मारायचे म्हणून तो ग्राउंडवर येत नाही, तो आधी काय विचार करतो मला विकेट टिकवायची. विकेटच नाही टिकवली तर मी सेंचुरी काय मारणार आहे. तसं जर मी ठरवलं की मला रेड मध्ये जायचं नाही, ग्रीन मध्येच राहायचंय, जो काय ट्रेड करतो. बऱ्याचदा तसं होतं पण सर, म्हणजे मला ग्रीन मध्ये राहायचं असा जेव्हा मी विचार केलाय तेव्हाच मी ग्रीन मध्ये राहिलो. बऱ्याचदा काय होतं सर, मी एकदा ट्रेड घेतो मी आणि तो माझा 25 पॉईंटचं टार्गेट आहे, 25 पॉईंटला मी जातोय आणि नंतर अचानक तो रिव्हर्स यायला लागतो, होते काहीतरी गडबड आणि मग माझा स्टॉप लॉस खाली आहे. पण मी बऱ्याचदा मग काय करतो, म्हणजे कितपत योग्य आहे मला माहित नाही, पण मग मला कळतं की रिव्हर्सल येतो, काहीतरी गडबड आहे, मला सगळंच नाही कळत ना गडबड आहे म्हणून. मग मी काय करतो 25 नाही जाणार, चला 20 तरी पॉईंट आहेत ना, आणि जर मी एक्झिट करतो म्हणजे मी ग्रीन मध्ये राहतो. म्हणजे संध्याकाळी 6 झाला आजचा दिवस मला ग्रीन झाला, मी असं करतो सर. त्याच्यामुळे मी फेब्रुवारीमध्ये आहे ना टोटल माझा विचार तसाच होता की ठीक आहे स्ट्रॅटेजीनुसार मला आलाय, अजूनही 10-20 पॉईंट वरती गेलो असतो पण रिव्हर्सल आलाय, थोडंसं काहीतरी गडबड होते तर मी एक्झिट करतो सर. मग स्टॉप लॉस पर्यंत मी नाही वेट, त्यामुळे कदाचित मी ग्रीन मध्ये राहिलो असं मला वाटतं. आता याच्यात इफ आय एम रॉंग सर करेक्ट मी प्लीज. कधी कधी होतं असं की सुरुवातीच्या डेज मध्ये जसं मी नेहमी सांगतो की एंट्रीकडे लक्ष असलं पाहिजे. पहिला टास्क असतोय की राईट ट्रेड मध्ये आपण एंटर केलं पाहिजे आणि सुरुवातीच्या दिवसांमध्ये जे भेटतंय ते घ्या, जे भेटतंय ते घ्या, जे भेटतंय ते घ्या आणि देन तुम्हाला फर्म होतं की हा दिस इज राईट, हा ट्रेड राईट आहे आणि हा चालतो पण. जसं तुम्ही सांगितलं ना तुम्ही निघाल्यावरती पण तो चालतो. सो ठीक आहे, मग काही ट्रेड वरती तो भरोसा येतो की तो ट्रेड चालतोय तर मग आपण कंटिन्यू करू. ते ट्रेड आपण ऑटोमॅटिकली कंटिन्यू करतो. हा प्रॅक्टिसचा भाग आहे. प्रॅक्टिसने ऑटोमॅटिकली येतात. मग 1:3 पण जातो रेशो, कधी 1:10 पण जातो, असे रेशो येतातच. पण मग तुम्हाला ते प्रॅक्टिसने कळतं की हा 1:1 वाला आहे, 2 वाला आहे, 5 वाला आहे, 10 वाला आहे. तो अनुभवाचा भाग आहे. यू आर डुईंग गुड, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळे सर सुरू आहे. प्लस आता आपला M2 आता जे सुरू आहे त्याचे मी प्रत्येक सेशन अगदी मन लावून अगदी मी ऐकतोय. कारण मला माहित आहे की मला फायनली ऑप्शन सेलर व्हायचं आहे. आणि राहिला प्रश्न जर पैशाचा, तुम्ही तेव्हाच सांगितलं होतं की मोठं कॅपिटल घेऊन आलात म्हणजे मोठा असं डोक्यात असतं आपल्या, जास्त कॅपिटल असलं की मी जास्त प्रॉफिट करेन. तसं नाही, तेवढं जास्त परफेक्शन तुमच्याकडे जेवढं असेल तेवढं तुम्हाला प्रॉफिट होणार आहे. आणि सत्यम सरांनी पण मला सांगितलं होतं आता तुम्हाला मी चांगले प्रॉफिटेबल होत आहे, परंतु स्लॉट साईज वाढवायची नाही, ओव्हर ट्रेडिंग करायचं नाही ते. आणि मी काय करायचं सर, जे काय माझं असेल ना आजचा ट्रेड तो त्या स्क्रीनशॉट काढायचा. सर बघा ही अशी मला वाटली आजची क्विक 30 म्हणा, किंवा मला आजची वाटली ॲस्ट्रोडायमध्ये, ते स्क्रीनशॉट काढायचो आणि त्यांना पाठवतो, त्यांच्याबरोबर डिस्कशन करायचं. हे बॅकग्राऊंडला असतं, हे दिसत नाही. तर हे मी मुद्दाम सांगतोय का हे सगळ्यांनी आपण केलं पाहिजे, तरच तुम्ही नंतर काय होणार, सर आले सरांनी सांगितलं आम्ही स्क्रीनशॉट काढले आणि ते स्क्रीनशॉट मोबाईलच राहिले, डोक्यात काहीच नाही, तर कसं होणार. ते स्क्रीनशॉट काढून त्याची प्रिंट परत सर जेव्हा लाईव्ह दुसऱ्या दिवशी रिव्हिजन पण तुम्ही घेता नंतर, त्यावेळेला प्रश्नच नसतात आमच्याकडे, माझ्याकडे पण नसतात. मला माहिती आहे माझ्याकडे नाही म्हणजे मी अभ्यास नाही केलाय. माझ्याकडे प्रश्न असले पाहिजे, तर उत्तर तुमच्याकडे सगळी आहेत पण आमच्याकडे प्रश्नच नाही, तर तुम्ही उत्तर कशी देणार. प्रश्न नसतात. बऱ्याचदा तसं होतं रिव्हिजनच्या वेळेला ना प्रश्न नाही, याचा अर्थ आपला अभ्यास कमी आहे. तर अभ्यास केला पाहिजे तेव्हाच प्रश्न पडणार. मी पुन्हा एकदा सांगतो की माझं काहीतरी पूर्वजन्मीचं चांगलं सुकृत होतं, पुण्य होती, पण तुमच्यासारखे आम्हाला शिक्षक मिळाले आणि अतिशय सुंदर अशी टीम आहे, अतिशय सुंदर टीम आहे. म्हणून पुन्हा एकदा सांगतो, मी मागाशी पण म्हटलं मी की माझा आता शोध संपला मार्केट मधला. आणि ऑनलाईन काय लागत नाही, फक्त मोबाईल लागतोय, असला लॅपटॉप तरी बरा लॅपटॉप असेल गुड, तुम्ही चार्ट वगैरे अभ्यास करू शकता व्यवस्थित. पण नुसत्या मोबाईलवर देखील सरांनी सांगितल्या ज्या स्ट्रॅटेजी आहेत त्या प्रॉपरली जर का सेटअप तो आल्यावर जर ट्रेड केले प्रॉफिटेबल होऊ शकतात 100%. नुसतं मोबाईल बस, बाकी काय नाही तरी पाहिजे. त्याच्यामुळे आय एम फॉर टीमचा एखादा काहीतरी छोटा मोठा पार्ट होता आलं तरी मला आवडेल. एवढ्या म्हणजे आपल्याबद्दल मला प्रचंड आदर आहे आणि कृतज्ञता भरपूर आहे. क्या बात आहे सर, थँक्यू सो मच. तुमचा हा व्हिडिओ नक्कीच एकदम इन्स्पायरिंग असेल लोकांसाठी. तुमच्यासारखे जे विचार करतायत कुठे ट्रेडिंग करू काय करू, त्यांनी हा व्हिडिओ बघितल्यावर नक्कीच ते इन्स्पायर होतील आणि तुमच्या शब्दांना वरती ते चालतील. थँक्यू सो मच सर. आणि सर्वांना परत एकदा भेटतो अशाच नव्या ट्रेडर बद्दल बरोबर, जिथे जाणून घेऊया त्यांची पण लाईफची जर्नी टीम प्रोपास सोबत. थँक्यू सो मच. थँक्यू सर.